जगभरातला प्रवास बघितला उत्तम कलाकृतींचा, तर त्याचं सगळं मूळ स्रोत साहित्यच आहे. सगळे परदेशी तुम्ही उत्तम सिनेमे बघा, म्हणजे त्या आणि आपल्याकडे जसं महाभारत आहे तसंच शेक्सपियर आहे आणि अशा अनेक गोष्टी की ज्याच्यातल्याच गोष्टी तोडून आपण वापरतोय खरं तर सगळे मिळून. आम्ही हे लोकांपर्यंत कसं पोचवायचं ते आमच्यावर सोडा. बरोबर. परंतु काय बनवायचं ते तुम्ही बनवा आणि ते तुम्ही आमच्याकडे द्या. बरोबर. हा जो मेकर वरती विश्वास होता. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आजकाल चॅनल्सला रायटर नकोय, त्यांना टाईपरायटर पाहिजे. हा फार मोठा फरक आहे जो बरोबर आहे, आपला सिनेमा प्रचंड फसतोय. आपल्याला आपले टार्गेट ऑडियन्स माहिती नाही, म्हणजे कोणासाठी बनवला, का बनवला. यूथ तर कम्प्लिटली गेलेलं आहे मराठी सिनेमात, ते पाठच फिरवली आहे त्यांनी. त्यामुळे आमचं आता ते चाललंय की कसं आणू, कसं, म्हणजे शाळा हा प्युअरली यूथने हिट केलेला सिनेमा, तर आज सडनली 12 वर्षांनी असं काय झालं की ते बघत पण नाही आहेत आपल्याकडे, म्हणजे जातच नाही आहेत. त्यांना आपले हिरोज माहिती नाहीत, त्यांना दे डोंट ॲस्पायर अस. म्हणजे मी एक सुजय डहाके म्हणून त्यांचा फेवरेट फिल्म मेकर नाही आहे. एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा चित्रपट करत असताना मला त्याच्यातली दृश्यात्मकता महत्त्वाची वाटत असते आणि त्यातली दृश्यात्मकता कशी निर्माण करता येईल हे माझ्या समोरचं आव्हान असतं. एखादं वाक्य कितीही सुंदर असलं तरी ते चित्रपटात येईलच असं नाही, किंवा ते आणण्याची आवश्यकता असेलच असं नाही. ज्या वेळेला एखादा लेखक म्हणतो की मी लिहिलेलं सगळंच्या सगळं कसं काय चित्रपटात आलं नाही, तिथून गोंधळ सुरू होतो. अजूनही भारतात, स्वतंत्र भारतात एक बाई बाजार भरतो आणि तिथे बाई विकली जाते. या एका स्टेटमेंटवर तेंडुलकरांना नाटक लिहावंसं वाटलं, त्याच्यावरचा सिनेमा पण आला आणि त्याकडे बघतो कसं, म्हणजे माध्यमांतरामध्ये जो माध्यम असंही होऊ शकतं की एक कादंबरी वाचल्यावर मला अभिराम म्हणू शकतो की अरे मला या कादंबरीवर नाटक लिहायचं आहे. तेव्हा त्याचा परिप्रेक्ष्य लेखक प्लस रंगकर्मी म्हणून वेगळा असू शकतो. जेव्हा कुठली तरी कादंबरी मला असं वाटलं की नाही याच्यात काहीतरी आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमाचे मान्यवर श्री चंद्रकांत कुलकर्णी सर, अभिराम भडकमकर सर आणि सुजय डहाके सर यांचं. मी व्यासपीठावर आमंत्रित करते आपल्या मान्यवरांना. श्री चंद्रकांत कुलकर्णी सर, अभिराम भडकमकर सर आणि नव्या पिढीचे सुजय डहाके सर यांना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. या कार्यक्रमात मोलाचा वाटा असणारे कालनिर्णयचे सहसंस्थापक आणि संपादक ज्येष्ठ अर्थतज्ञ जयराज साळगावकर सर इथे आले आहेत, तर मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. लोकसत्तातर्फे आपण त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. कालनिर्णयचे जयराज साळगावकर सर. लोकसत्तातर्फे आपण अभिराम भडकमकर सर यांचं स्वागत करतोय. चंद्रकांत कुलकर्णी सर यांचंही लोकसत्तातर्फे खूप खूप स्वागत. सुजय डहाके सर यांचंही खूप खूप स्वागत. एक समूह छायाचित्र आपण घेतोय त्यांचं. आता फार वेळ न दवडता आपण हे सत्र सुरू करूया. मी विनंती करते लोकसत्ताचे सिद्धार्थ खांडेकर सर यांना. लोकसत्ताचे सिद्धार्थ खांडेकर सर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या कार्यक्रमाचे सूत्र आता सिद्धार्थ खांडेकर सर यांच्याकडे या कार्यक्रमाची सूत्र मी सोपवते आणि आता आपण हे सत्र सुरू करूया. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. परिस्थिती जरा कठीण होती कारण इथं बाजूला रेस्टॉरंट आहे, दुपारची वेळ आहे आणि सिद्धार्थने म्हणजे आधीचे सिद्धार्थने जसं म्हटलं होतं तसं थोडंसं जरा एक
दरवळत आहेत सुगंध इकडे तिकडे, त्याच्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. पण मी मूळचा स्पोर्ट्स रायटर, त्याच्यामुळे कठीणपैकी कठीण परिस्थितीमध्ये आपण खेळण्यात शिकलेलो आहे किंवा आम्ही त्याचं वृत्तांकन केलेलं आहे. त्याच्यामुळे फार वेळ न दवडता मी सुरुवात करतो. या सेशनचं नाव म्हणजे माध्यमांतर पुस्तकातून पडद्याकडे. पुस्तकातून पडद्याकडे म्हटल्यानंतर आपण एकच दिशा त्याच्यामध्ये गृहीत धरून चाललेलो आहोत आणि थोडंसं एक जरा स्कोप आपण त्याच्यामध्ये मर्यादित करण्याच्या हेतूने शक्यतो साहित्य कृतींचं नाट्य आणि चित्रपट कृतींमध्ये किंवा आता सध्याच्या याच्यामध्ये OTTमध्ये या स्वरूपात किंवा मालिका मध्यंतरीच्या काळामध्ये असं आपण त्याचं स्वरूप देऊया. हे मुद्दाम आपण म्हणावं असं वाटतं, कारण मग त्याचा अर्थ काही निघू शकतो, कारण माध्यमांतर इकडून येऊ शकतं आणि तिकडून येऊ शकतं. सो मी मग सुरुवात करतो की एखादी साहित्य निर्मिती किंवा कोणतीही कला निर्मितीचं तर मूळ त्याचे 3 जे बेसिक एलिमेंट्स म्हणतो आपण, ते म्हणजे अनुभव, धारणा आणि तिडीक. म्हणजे आपल्याकडे आपण जे काय पाहिलेलं आहे ते, त्याच्यावरनं आपण जी आपली काही एक धारणा बनवतो किंवा मनामध्ये काहीतरी एक आपले विचार एक संचित त्याचं जमा होतं ते, आणि ते मग पलीकडच्याला सांगायचं आहे. त्याच्यातनं जी निर्मिती होते ती याला म्हणतो आपण कला निर्मिती किंवा साहित्य निर्मिती किंवा कोणती ज्याला क्रिएटिव्ह निर्मिती म्हणतो ती, त्या स्वरूपाचं आहे. तर मानव जसा उत्क्रांत होत गेला तसं टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी उत्क्रांत होत गेलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामुळे संज्ञाबद्ध साहित्य निर्मिती किंवा त्यातून जे अभिव्यक्ती ही जी आपण प्रगत मानवाचं लक्षण जे म्हणतो की या सगळ्या टप्प्यांनं जात गेलेलं आहे. माध्यमांतर ही संकल्पना ही त्याच्यातनंच आपल्याला सुचलेली आहे की आद्य म्हणजे आदिम ते आद्य ते विद्यमान या प्रवासामध्ये ही जी सगळं पूर्णपणे संस्कृती आपली बदलत गेली किंवा आता तिथून पुढे जात आहे, तर त्या दृष्टीने आपण या माध्यमांताकडे कसं बघतो या विषयावरती चर्चा करण्यासाठी आणि मुळात चांगल्या चित्रपटासाठी किंवा चांगल्या नाटकासाठी उत्तम साहित्य निर्मिती एखाद्या समाजात व्हायला हवी हे योग्य हे मानलं जातं, पण ते योग्य काय अयोग्य याची चर्चा आपण ह्या 3 व्यक्तींबरोबर करणार आहोत. मी सुरुवात ऑफकोर्स सिनियर मोस्ट सगळ्यात चंद्रकांत कुलकर्णी यांच्यापासून करतो. मी सिनियर मोस्ट आहे असं म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले दिसायला लागलात म्हणून. बरं, तर मी फक्त एक प्रश्न पहिला असा की माध्यमांतर ही तशी जोखमीची बाब आहे. म्हणजे आपण म्हणतो तेव्हा, कारण 2 स्वतंत्र निर्मिक असतात, निर्माते असतात, त्यांच्या जाणीवा वेगवेगळ्या असतात, त्यांचं परिप्रेक्ष्य वेगवेगळं असतं. पण अशा वेळेला त्या दोघांमध्ये तुलना जेव्हा करतो, त्यांच्या निर्मितीची तुलना करतो, म्हणजे निर्मिक वेगवेगळे आहेत, त्यांचं परिप्रेक्ष्य वेगवेगळं आहे, तरी पण त्यांच्या निर्मितीची तुलना करणं हे योग्य की अयोग्य, हाच पहिला प्रश्न मी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. नाही, मला वाटतं चर्चा करणं योग्यच आहे. उद्या जो निर्मिक आहे त्यांनी स्वतः जरी असं माध्यमांतर केलं तेही फसवू शकतं. एखाद्याला आपण म्हणू शकतो तुम्ही लिहिलंय छान पण चांगलं निर्माण केलं नाही. मुद्दा वेगळाच आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की कथेपासून साहित्यापासून पडद्यापर्यंत, मग तो छोटा पडदा, मधला पडदा, मोठा पडदा, या सगळ्यात धारणा एकच महत्त्वाची आहे की जेव्हा नाटक किंवा चित्रपटाची पटकथा लिहिली जाते तेव्हा ती त्या माध्यमासाठीच लिहिली जाते. त्या माध्यमात जे वापरलं जातात आयुध्य, म्हणजे उदाहरणार्थ रंगमंचावर स्थळ, काळ, कृती या 3 त्रिसूत्रावर आधारितच नाटक बांधलेलं असतं, रचलेलं असतं. आकृतीबंधात ते लिहिलेलंच असतं, फॉर्मॅट तोच असतो. पटकथेत लेखक कदाचित कोणाची मदत घेईल पण तरीसुद्धा दिग्दर्शक त्याची एक मांडणी करत असतो, म्हणून त्याला पटकथा, आणि त्याच्या अनुषंगाने तो ते काम करत असतो. जेव्हा एखाद्या साहित्यकृतीवरनं कथा असेल, कविता असेल, भाषण असेल, निबंध असेल, कशावरनंही काही माध्यमांतर होऊ शकतं आणि याच्याकडे आपल्याकडे उत्कृष्ट याची उदाहरणं आहेत. मूळ फक्त एक छोटंसं अवलोकन माझं असं आहे की जेव्हा कथा, कादंबरी लिहिली जाते तेव्हा त्या लेखकाला माहिती नसतं की ह्याचं पुढे काही होणार आहे. म्हणजे मुळात त्यांनी ते माध्यमांतरासाठी लिहिलेलं नसतं, ते तुमची जी अनुभव, धारणा आणि व्यक्त होण्याची पद्धत या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं. पुढे कोणाला तरी वाटणं ही त्याची गंमत आहे. याचं मी 2 छोटीशी उदाहरणं तुम्हाला देतो म्हणजे अजून मुद्दा स्पष्ट होईल. मला फार गंमत वाटली होती की श्रीदा पानवलकरांची सूर्य नावाची एक 8 ते 12 पानांची लघुकथा आहे आणि ज्याच्यावरनं तेंडुलकरांनी अर्धसत्य नावाचा सिनेमा लिहिला. आता यावेळेला मूळ श्रीदा पानवलकरांच्या
अनुभव धारणेतलं काय होतं, तेंडुलकरांना त्यात काय जाणवलं आणि कुठल्या पद्धतीने ते मांडलं, हा मोठा इतिहास आहे. मला बोलताना आत्ता आठवलं, याचं एक उत्कृष्ट या माध्यमांतराचं 3 उदाहरण, म्हणजे एकाच कथेवर किंवा एकाच ऐवजावर 3 गोष्टी झाल्या. मला एकदम आठवलं की सर बहुतेक मी चुकत नसेल तर ती पहिली स्टोरी जी आहे बिहारमध्ये विकल्या जातात बायका कमलाची, ती आपल्याकडे एक्सप्रेसमध्येच, अश्विन सरणी एक्सप्रेसमध्येच ती आली होती. एक 10 ओळींची बातमी होती, ज्याचं तेंडुलकरांनी नाटक लिहिलं, त्याच्यावर मालिकाही झाली, त्याच्यावर चित्रपटही झाला. आता या मूलद्रव्याला आपण कसं म्हणायचं, त्याच्यामुळे पण ते इतकं स्ट्रॉंग आहे की अजूनही भारतात, स्वतंत्र भारतात एक बाई बाजार भरतो आणि तिथे बाई विकली जाते. या एका स्टेटमेंटवर तेंडुलकरांना नाटक लिहावंसं वाटलं, त्याच्यावरचा सिनेमा पण आला. आणि त्याकडे बघतो कसं, म्हणजे माध्यमांतरामध्ये जो माध्यम, असंही होऊ शकतं की एक कादंबरी वाचल्यावर मला अभिराम म्हणू शकतो की अरे मला या कादंबरीवर नाटक लिहायचं आहे, तेव्हा त्याचा परिप्रेक्ष्य लेखक प्लस रंगकर्मी म्हणून वेगळा असू शकतो. जेव्हा कुठली तरी कादंबरी मला असं वाटलं की नाही याच्यात काहीतरी आहे आणि करून घेतलं पाहिजे, थोडंसं मागे जाऊन उदाहरण देतो, थोडे जुने संदर्भ देतो. माझ्या बालपणात किशोरवयीन अवस्थेमध्ये आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, जर जगभरातला प्रवास बघितला उत्तम कलाकृतींचा, तर त्याचं सगळं मूळ स्रोत साहित्यच आहे. सगळे परदेशी तुम्ही उत्तम सिनेमे बघा, म्हणजे त्या, आणि आपल्याकडे जसं महाभारत आहे तसंच शेक्सपियर आहे आणि अशा अनेक गोष्टी की त्याच्यातल्याच गोष्टी तोडून आपण वापरतोय खरं तर सगळे मिळून. मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा गंमत होती की लिटरेचर, म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काय पुन्हा कशी गंमत आहे की नाटककार कमी आहेत ना, एखाद्या संस्थेजवळ नाटककार असतो, पण मला नाटक करायचं असणारे असे तरुण वर्ग खूप असतात. मग अशा वेळेला साहित्याचा आधार घेतला जातो. मला अजून आठवतं, लातूरमधनं श्रीराम गोजमगुंडेंनी तेव्हा निष्पर्ण वृक्षावर भर दुपारीवर अप्रतिम नाटक केलं होतं. कुमार देशमुखांनी गजमल माळींच्या नागफणा आणि सूर्य या मोठं खंडकाव्य प्रदीर्घ, त्याच्यावरनं स्मारक नावाचं नाटक लिहिलं होतं, जे नामांतराशी पण आंदोलनाशी प्रतिकात्मकरित्या संबंधित होतं आणि ते राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं होतं. म्हणजे ही उदाहरणं मी तुम्हाला देतो आहे की आपल्याकडे खूप जणांनी, दुबेजींनी श्याम मनोहरांकडनं नाटक लिहून घेतलं, विजयाबाईंनी सगळी नाटकं, जयवंत दळवीं साहित्यकृती लिहिलेल्या कादंबऱ्यांवर लेखक दिग्दर्शक चर्चा करून मांडली, हे मोठं श्रेय आहे. त्यामुळे माध्यमांतराची खरं तर ही आपल्याकडे ठोस उदाहरणं आहेत. दुबेजींनी अग्रलेखांची वाचनं केली होती, दुबेजींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचं रंगमंचीय सादरीकरण केलं होतं. त्यामुळे माध्यमांतर करताना चित्रपट मात्र त्याच्यामध्ये मात्र मोठा ऐवज वेगळा दडलेला आहे, त्याची अजून विस्तृत चर्चा होऊ शकते. आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर असंच की लिहितानाच जर त्या माध्यमासाठी ते लिहिलेलं असलं तर त्याचे नियम आणि चौकट, त्याचे आकृतीबंध वेगळे आहेत. जर सुचण्याची प्रक्रिया म्हणून म्हणालात तर त्याच्यामध्ये खूप विस्तृत मोठी प्रक्रिया आहे. हाच धागा पकडून मी अभिरामना विचारेन की तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही वावरत आहात, तर अशा वेळेला तुम्ही स्वतः कादंबरीही लिहिलेली आहेत, तर ही जी बाकीची नंतरची जी म्हणजे माध्यमं आहेत, नाट्य म्हणा किंवा चित्रपट म्हणा वगैरे, तर उत्तम साहित्यकृती असेल तर त्याच्यावर आधारित एखादी कृती अधिक श्रेष्ठ ठरते का, असं काही नियम किंवा असं काही म्हणता येणार नाही. हे एक साहित्यिक असलेला म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की आधी नाटककार आहेत ते, आता ते साहित्याच्या क्षेत्रात विहार करतायत आणि NSDचे आहेत, प्रशिक्षित रंगकर्मी आहेत. आणि NSDचे ते अभिनयाचे स्नातक आहेत. पण त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, राईट? पण त्या कादंबऱ्या आत्ता लिहिल्या, त्यांनी नाटक लिहिलंय, एकांकिका लिहिली, काम केलंय. मुळात प्रत्येक माध्यमाचं स्वतःचं असं एक बलस्थान असतं आणि काही मर्यादाही असतात. ते माध्यम हाताळताना त्याचं बलस्थान नेमकं काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे कादंबरी किंवा कुठलाही साहित्याचा जो प्रकार आहे त्याचा विचार करत असताना किंवा कादंबरी लिहित असताना मला एक जाणवत असतं, मला शब्दातून दृश्य उभं करायचं असतं आणि चित्रपटामध्ये माझं जे दृश्य असतं त्यातून मला बोलायचं असतं. आणि त्यामुळे एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा चित्रपट करत असताना मला त्याच्यातली दृश्यात्मकता महत्त्वाची वाटत असते आणि त्यातली दृश्यात्मकता कशी निर्माण करता येईल हे माझ्यासमोरचं आव्हान असतं. एखादं वाक्य कितीही सुंदर असलं तरी ते चित्रपटात येईलच असं नाही किंवा ते आणण्याची आवश्यकता असेलच असं नाही.
ज्या वेळेला एखादा लेखक म्हणतो की मी लिहिलेलं सगळंच्या सगळं कसं काय चित्रपटात आलं नाही, तिथून गोंधळ सुरू होतो तसं पाहायला गेलं तर. आणि त्यामुळे दोन्ही माध्यमातला नेमका फरक काय आहे, नेमकं बलस्थान काय आहे, हे आधी ओळखलं पाहिजे आणि त्याच्यावर या गोष्टी सगळ्या ठरतात. म्हणजे साधी लोकसत्तामध्येच एका लेखामध्ये मी 4 ते 5 ओळींची हरिशंकर परसाईंची एक कथा, त्या कथासुद्धा नाही, कथेचा गोषवारा आला होता 10 दिन का अनशन नावाची. आणि त्यावेळेला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एका बॅचबरोबर वामन केंद्रेंना नाटक करायचं होतं. तर ती कथा त्यांना मी ऐकवली आणि ते म्हणाले की यार या कथेतनं नाटक उभं राहू शकतं. ते मलाही जाणवलं होतं, त्यांनाही जाणवलं. त्याच्यातनं लढी नजरिया नावाचं नाटक उभं राहिलं आणि भोजपुरी आणि या सगळ्या याच्यामधनं, आणि त्यातनं बरेच त्याचे प्रयोग वगैरे झाले. तर तुमच्या समोर येणारी जी साहित्य कृती असते त्याच्यामधली दृश्यात्मकता नेमकी काय आहे ती तुमच्या एकतर आधी लक्षात आली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी मी दृश्य माध्यमातनं कसं बोलू शकेन याचा विचार माध्यमांतर करताना करायला हवा. जसं चंदू आत्ता म्हणाला त्याप्रमाणे उत्कृष्ट साहित्य कृती असेल तरी त्याचा उत्कृष्ट चित्रपट होईलच असं नाही, कारण ते बरोबर करणाऱ्याच्या वरती अवलंबून आहे. एखादा माणूस जर ते करत असताना त्यानं त्याची बलस्थानं लक्षात घेतली नाही, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यातनं काय दाखवलं जातंय हे जर त्याला कळलं नाही तर ते फसू शकतं. हमो मराठ्यांची एक कादंबरी आहे, त्याच्यावरती आधांतर नावाची एक मालिका आली होती आणि ती खूप लोकप्रिय झाली, पण त्यांना ती काही आवडली नव्हती. तर ते निर्मात्याला म्हणाले की अहो तुम्ही याच्यामध्ये काय भलतंच सगळं घातलेलं आहे, हे त्या कादंबरीचा भाग नाही आहे. ते म्हणाले आम्ही तुमच्या कादंबरीवरनं मालिका केली, आता आमच्या मालिकेवरनं एखादी कादंबरी लिहा. इतकी सुद्धा तफावत त्याच्यामध्ये असू शकते. परंतु जर उत्कृष्ट साहित्यकृती असेल तर त्यातल्या अनेक गोष्टींचा फायदा माध्यमांतर करताना होऊ शकतो. एकतर चांगल्या प्रकारचं कॅरेक्टरायझेशन असतं, प्रत्येक पात्राचा नीट विचार झालेला असतो, साहित्यिकांनी तो केलेला असतो आणि तो त्याच्यामध्ये मांडला गेलेला असतो. त्याच्या दृश्यांवर त्यांनी विचार केलेला असतो, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे याच्याबद्दलची त्याची बैठक जी असते ती अतिशय पक्की असते. त्यामुळे एक अतिशय पक्क असं काहीतरी तुमच्या हातात मिळालेलं असतं आणि त्यामुळे त्याच्यावरती उत्कृष्ट कलाकृती होण्याची शक्यता ही अधिक असते असं मला वाटतं. मला वाटतं सुरुवात चांगली झालेली आहे. मला वाटतं 2 षटकामध्ये 30 धावा वगैरे असं काहीतरी झालेलं आहे आपलं आता. हाच धागा पकडून मी आता सुजय दहाक्यांकडे येतो. शाळा आणि श्यामची आई साहित्य कृतींवरती चित्रपट, तर ते करत असताना प्रेरणा कोणती होती, अडचणी काय आल्या? ओके, नमस्कार सगळ्यांना. मला एक असं सरांच्या बोलण्यातनं कळालं आणि तेच मी पुढे नेतो की नॉवेलची भाषा, एखाद्या कादंबरीची भाषा आणि ती सिनेमाची भाषा हे कम्प्लिटली वेगळे आहेत. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो की मी एक विचार करत होतो की याचं नाटक किंवा याचं सिनेमा कसा होईल, ते वनवास यांचं प्रकाश नारायण संतांचं. तर त्याच्यात एक वाक्य सारखं मला खटकत होतं आणि ते मला काही केलं त्याचं व्हिज्युअलच सापडेना, की ते असं होतं की सुमीच्या गालावरची खळी दुधाच्या सायसारखी नाजूक असते. आता याला काय व्हिज्युअल द्याल तुम्ही? तुम्हाला आयदर सुमीच तशी शोधावी लागेल की तिच्याकडे बघून ही भावना यावी, किंवा हे कोणाच्या तरी तोंडामार म्हणजे डायलॉग थ्रू बोलवून दाखवायला लागेल. तसंच शाळामध्ये होत होतं की मला शिरोडकरला बघितल्यावर खूप गुदगुल्या होतात पोटात, हे दाखवायचं कसं? तर हा अभिनयाचा तर भाग झालाच, पण तुम्ही हे दाखवू शकत नाही. सो हा तो एक्झॅक्ट डिफरन्स आहे की कादंबरीकार हा प्रचंड वलय आणि अलंकारिक भाषेत ते लिहू शकतो, पण सिनेमा आला की सडनली त्याला रूल्स येतात आणि त्याचं एक ग्रामर येतं आणि ते ग्रामर सांगतं की तुम्ही ही भाषा, अशी अलंकारिक भाषा नाही वापरू शकत, तुमचे कॅरेक्टर्स असं बोलू नाही शकत. परत त्याचे काही नियम आहेत की 20व्या मिनिटावर एक काहीतरी इन्साइटिंग इन्सिडेंट घडावा ज्याने स्टोरीची कलाटणी होते. हे कदाचित कादंबरीत नाही होत. कादंबरीकार त्याचा वेळ घेतो व्यवस्थित सगळं हे करायला, पण सिनेमात त्याला मग ठराविक. आपल्याकडे अजून एक की इंटरनॅशनली इंटरवल ही नाहीच आहे कुठे जगामध्ये, त्यामुळे त्यांनी त्यांचं एक ग्रामर वेगळं मांडलंय की 20व्या मिनिटावर मग मध्ये एक कॉन्फ्लिक्ट होणार, मग परत शेवटचे 20 मिनिटं राहिल्याच्या आधी परत स्टोरी कलाटणार. आपल्या इंडियन सिनेमामध्ये 20व्या मिनिटावर काहीतरी व्हायला लागतं, इंटरवलला काहीतरी व्हायला लागतं आणि तिथे तुम्हाला एक कोड्यात ऑडियन्सला सोडावं लागतं आणि मग परत पुढचा एक प्रवास. सो हे सगळं ग्रामर बघता मला असं म्हणजे हे एक इंट्रोडक्शन दिलं मी फक्त की साधारण हा प्रकार आहे की कादंबरी टू सिनेमा इथे हे होतं. मग शाळाबद्दल म्हणायचं झालं तर मी म्हटलं तसं की शाळा खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे.
त्याला काय वाटतं मनात, तो स्वप्नाळू जगात काय काय विचार करतो, हे सगळं हे होतं. तर त्याला व्हिज्युअल शोधणे हे एका फिल्ममेकरचं काम असतं. आणि मग ते लोकेशन कसं आहे, ते धुक्यात तो चालतोय, हे सगळं मग सबकॉन्शियसली तुम्हाला तेच कादंबरीत वाचलेलं आठवण करून देत असतं. तुम्हाला आणखी एक पुढचा प्रश्न ह्यालाच धरून असं विचारतो की ज्यावेळेला अशी तुम्हाला साहित्यकृती भावते त्याच्यावर तुम्ही चित्रपट निर्मिती करत असता. हा अतिशय बेसिक प्रश्न की त्यात मग तुम्ही व्यावसायिक मर्यादांचा विचार करता, मग मनाला मुरड घालता किंवा काय? मग आता हे ठरलं आहे करायचं म्हणजे करायचं, मग त्यात कोणी म्हणजे नाही, ते वाचूनच एक प्रकारे कन्व्हिक्शनचा भाग येतो की वाचल्यावर कळतं की हा सिनेमा होऊ शकतो आणि हा मला बनवायचाच आहे. आणि मग तुम्ही त्याचा काइंड ऑफ शोध सुरू करता की कसा बनवू शकतो, मग तर कमर्शियल सारख्यात बसतो का. म्हणजे श्यामची आई हा बनवताना असं वाटलं की कमर्शियल बिलकुल नाही, पण लोक जातील नक्की जर काही आवड असेल किंवा आत्तापर्यंत ऐकलंय श्यामची आईबद्दल, जुना पाहिलेला आहे सिनेमा, तर ह्यात काय नवीन म्हणून जातील. तर हेच मग एक त्याचं कमर्शियल आहे, जे की झालं नाही पण म्हणजे कुठल्याच मराठी सिनेमाचं होत नाही, पण आम्ही आपला अवघच हाऊस म्हणून करत बसतो की बरोबर आहे ना. हाऊस. सिद्धार्थच्या या प्रश्नाचं उत्तर थोडंसं त्याच्या पुढचं मी देतो. तू मध्येच असा एक गुगली टाकलास की तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही करता, पण मग त्याचं काही कमाल करता. गंमत अशी असते, ज्यांना आवडतं, ज्यांना कन्व्हिक्शन असतं, त्यांचा अनुभव धारणा वेगळी असते आणि ज्याच्यामध्ये जे अर्थकारण असतं त्यांची अर्थ वेगळी असते. म्हणजे हा जर श्यामची आईचं स्क्रिप्ट घेऊन गेला तर तो निर्माता याला असंही म्हणू शकतो की नाही, ये तो करते बाद में, पहिले अच्छा कुछ बनाओ, असं होऊच शकतं. दुसरी अशी गोष्ट आहे की हा जे एक वाक्य बोलला तो मोठा परिसंवादाचा विषय आहे की सध्या तर आवडलेलं करणं, आपल्याला आवडलेलं करणं, आपल्याला पाहिजे ते बोलणं, ह्याच्यावर खूपच मर्यादा आहे वेगवेगळ्या पद्धतीने. पण ते आपल्याला आवडलेलं करणं हा जो शब्द कन्व्हिक्शनचा आहे तो मला वाटतं आमच्यापैकी बरेच जण करतात आणि त्याच्यामुळेच वेगळेपणाचा प्रयोग काहीतरी होतो असं मला वाटतं. मगाशच्या बोलण्यात आपल्या माध्यमांतरामध्ये फरक असा आहे, जसं आपण आत्ता म्हणालो की असं ठरवलं ना की लायब्ररीतलं एक पुस्तक काढायचं आणि त्याच्यावर एक नाटक करायचं, सिनेमा करायचं, मालिका करायची, असं होणारच नाही. म्हणजे मला खूप ठामपणे वाटतं की नेमाड्यांच्या कादंबरीवर सिनेमा होणार नाही. कारण त्याची जी अनवट रचना आहे तो अनुभवच वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण त्याने नियम मोडून आकृतीबंध सगळे मोडलेले आहेत. एक गोष्ट ज्याला असते त्याच्यावर काही होऊ शकतं उद्या, पण गोष्ट नसणार. आत्ता उदाहरणार्थ संग्राम गायकवाडचं मन समजावून नावाची कादंबरी आहे, मला प्रचंड आवडली. त्यांनी नॅरेटिव्ह बदललंय, स्ट्रक्चर तोडलंय. प्रथम पुरुषी एकवचनी पण नाही येते, तृतीय पुरुषी एकवचनी पण नाही येते. त्यातली सगळी कॅरेक्टर्स आणि निर्जीव वस्तूसुद्धा निवेदनात्मक बोलायला लागतात. त्यामुळे ती अत्यंत इंटरेस्टिंग फॉर्म आहे. आता हा आहे माध्यमाचा फायदा तोटा असा आहे. नाटकाच्या बाबतीत मी सांगतो किंवा आता टेलिव्हिजनच्या बाबतीत म्हणतो की 20व्या मिनिटाला आहे तर तुम्हाला हे 20 मिनिटांचंच गणित तिथे मांडलं जातं टेलिव्हिजनवर, म्हणजे एकांकिकांच्या किंवा स्किटच्या स्वरूपात. नाटकामध्ये आणि साहित्यामध्ये जो बेसिक फरक आहे, जे मी नेहमी वारंवार बोलत आलो की ती एक नाटक बघताना पडदा उघडल्यापासून पडदा पडेपर्यंत अनुभवाची अखंड सलग रेषा आहे, अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो. मला आवडलेलं पुस्तक मी बुकमार्क टाकून आत्ता 15 पानं वाचली, 25 पानं वाचली, 350 पानं वाचली, हे होऊ शकतं. इथे मी माझ्यावर अंधार करून बसतो आणि सलग 1 तास काहीतरी बघतो. ते बाय कंपल्शन बघतो, बाय डिफॉल्ट नाही. त्या बाय कंपल्शनमध्ये बघताना त्या अनुभवाच्या सलगतेमध्ये काय रचना असते ती माध्यमांतराची गंमत आहे. अत्यंत म्हणजे व्यंकटेश माडगुळकर असतील तर अगदी सदानंद देशमुख असतील, खूप कादंबरीकार आहेत की ज्यांच्यामध्ये वाचतानाच आपल्याला व्हिज्युअलायझेशन होतं. आपण वाचत असतानाच बघायला लागतो. माडगुळकरांचं बनगरवाडी वाचताना तर तुम्हाला वासही यायला लागतो, रंगही दिसायला लागतात, आवाजही ऐकायला यायला लागतात, इतकं मोठी रचना आहे. त्यामुळे ती जी सृष्टी आहे व्हिज्युअलायझेशनची, दृश्यात्मकतेची, त्याचा फायदा होत असतो माध्यमांतर करताना. हार्ड इश्यू किंवा प्रॉब्लेम बेस्ड असतं जेव्हा, तेव्हा त्याची मांडणी करताना प्रॉब्लेम असतो. हा म्हणाला ते त्याचं उत्तमच उत्तर आहे की म्हणजे शिरोडकरला बघून गुदगुल्या होतात किंवा हे वाटतात, हे दाखवायचं नाहीच आहे, म्हणायचंच आहे. हे म्हणावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय ते नाही. पण आता जीएनच्या याच्यामध्ये दत्तू विरजला असा एक शब्द आहे. आता हे मग ते कसं आणायचं या याच्यामध्ये की, आणि त्यामुळे ना की मला असं वाटतं की मी आता म्हटलं त्याप्रमाणे काही बलस्थानं आहेत आणि काही मर्यादा आहेत
त्या मर्यादांच्या चौकटीतच आपल्याला ते सगळं करावं लागतं. म्हणजे त्याच्यातनं एक माध्यमांतरामध्ये काढलेला सोपा उपाय आम्ही लोकांनी सध्या जो आहे तो करोनामुळे जरा त्याचा सुकाळ झाला, पण अभिवाचन ज्याला असं आपण मौन म्हणतो, राग, की तो सादरीकरणाकडेच येतो. म्हणजे स्वतः एकटं न वाचता मुळात आपल्याकडे तेच आहे की गाणं एकटं ऐकू शकतो आपण, चित्र आपण एकटं बघून त्याचा अर्थवाह करू शकतो, अर्थकारण करू शकतो, अर्थघटन करू शकतो. नाटक, सिनेमा हे बाकीचं सगळ्या माध्यमांतरामध्ये आपण एकत्र जमून बोलायचंय, बघायचंय, ऐकायचं हे जे आहे त्याच्यामुळे त्या अवकाशात काहीतरी वेगवेगळे घटक दडलेले आहेत असं मला वाटतं. आत्ता कन्व्हिक्शन विषयी चंद्रकांत म्हणाले, तर त्यांचा मी एक व्हिडिओमध्ये बघितला होता, गंमत म्हणून फक्त. त्याच्यात त्यांना असं तुमच्या एका परिचिताने विचारलं होतं की त्रिनाट्य वाडा चिरेबंदी त्रिनाट्य धारा 8 तास 9 तास बघायला अरे कोण येईल, तर त्यावर त्याला उत्तर असं की तू लोक येतील, तू नाही आलास तरी हरकत नाही, बाकीचे येतील, येणार येतील, आवडणारे येतील. त्यामुळे ते कन्व्हिक्शन, तो पॉईंट मला त्यावेळेला खूप आवडला होता. अभिरामना मी विचारेन की असा हा बालगंधर्व आणि बालगंधर्व, पटकथा पण आणि कादंबरी पण, तर ते द्वंद्व तुमच्या मनामध्ये काही निर्माण झालं का, ते तुम्ही कसं काय फेस केलं? म्हणजे लोकांना असं वाटतं की मी आधी कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीवर चित्रपट झाला, उलट आहे. हां, पण ते तसं नाहीये. मी आधी चित्रपट लिहिला. चित्रपट लिहिताना आम्हाला त्या चित्रपटातनं नेमकं काय साधायचं होतं हे अत्यंत स्पष्ट होतं. पण चित्रपटासाठी बालगंधर्वांचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की हे अत्यंत गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आयुष्य, एकतर त्यांना खूप मोठं आयुष्य लाभलं आणि त्यांच्या आयुष्यातल्या उत्तरार्धातला जो भाग आहे, गंधर्व आणि गोहर आणि एकूणच सगळा चित्रपटाचं येणं, नाटकाचं संपणं, या सगळ्यामध्ये ते उभे राहणं आणि त्यांच्या ती सगळं गुंतागुंतीचं आयुष्य आहे. मला त्याचा सुद्धा खूप भुरळ घातली जात होती, पण मला मर्यादा होती 2 तासाचा चित्रपट आणि या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे चित्रपट लिहित असताना चित्रपटाची पटकथा लिहून दिली, शूटिंग सुरू झालं आणि तरी माझ्या मनामध्ये असं होतं की आपलं काहीतरी राहून गेलेलं आहे आणि ते आपल्याला लिहिलं पाहिजे. आणि नेमकं त्याच वेळेला ते सगळं माझ्या डोक्यात असतानाच मला माझगावकरांचा फोन आला आणि त्याच्यानंतर मग ते लिखाणाची सुरुवात. त्यामुळे एक गोष्ट मी हातावेगळी केली होती आणि त्या गोष्टीचा कुठलाच प्रभाव दुसऱ्या याच्यावरती न येता मी वेगळ्या पद्धतीने ते लिहायला सुरुवात केली. आणि मग जर तुम्ही गंधर्वांच्या किर्लोस्कर कंपनीतल्या पहिल्या गायनाच्या परीक्षेबद्दलचं जर तुम्ही ऑडिशन आहे त्याला म्हणता येईल एक प्रकारे, ते जर दृश्य पाहिलं, माधव वझींनी त्याच्यावरती सविस्तर प्रकरण लिहिलेलं आहे त्या सगळ्या याच्यावरती, तर ते गाणं ऐकत असताना प्रत्येक माणसाच्या काय हालचाली होत होत्या, कुठल्या माणसाच्या चेहऱ्यावरती काय दिसत होतं आणि त्याचा परिणाम गंधर्वांच्यावरती कसा होत होता हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावर माधव वझे असं म्हणाले की नुसता कॅमेरा लावून हे शूट केलं तरी सुद्धा चित्रपटात ते दिसू शकलं असतं किंवा दिसू शकेल. तर अनेकदा चित्रपट लेखक असल्यामुळे ती दृश्यात्मकता माझ्या कादंबरीमध्ये पण येत जाते आणि ती बालगंधर्व कादंबरीत येत गेली. पण त्याचबरोबर माझ्यासमोर शब्दातनं दृश्य उभं करायचं असल्यामुळे त्या शब्दांचा सगळा तो त्याच्यामध्ये मी विचार मांडला होता किंवा त्या पद्धतीने ते करायचा मी त्यामध्ये प्रयत्न केला होता. काय होतं, आपल्याकडे बायोपिक म्हटल्यानंतर केवळ गुणगौरव अशा पद्धतीचाच भाग असतो आणि आपल्याकडेच असं नाही. अगदी गांधी चित्रपट जरी काढून पाहिला तरी तो गुणगौरवच आहे. गांधींचं व्यक्तिमत्व इतकं महान आहे, विशाल आहे आणि गुंतागुंतीचं सुद्धा आहे. तर त्याला कुठेही त्याच्यामध्ये स्पर्श न करता सगळ्याच बायोपिक्स मधली जी गुंतागुंत असते ना, ती कुठेतरी मला असं वाटायला लागलं की हे करून झालंय चित्रपटामध्ये, तो गुणगौरव आणि हे सगळं झालेलं आहे. ती गुंतागुंत, कॉम्प्लेक्सिटी मला त्याच्यामध्ये आणायची होती आणि त्या पद्धतीने मी डोक्यातनं पूर्णपणे चित्रपट काढून टाकला, कारण स्क्रिप्ट पूर्ण होतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नव्हते आणि मी कादंबरीवरती काम करायला सुरुवात केली आणि पूर्ण नव्याने एक नव्या फॉर्ममध्ये नव्या पद्धतीने मला गंधर्व मांडायचे आहेत अशा पद्धतीने मी सिद्ध झालो आणि मी ती कादंबरी लिहिली. चंद्रकांत, तुम्ही मगाशी अभिवाचनाचा उल्लेख केला, तर मौन राग मला वाटतं तो एक वेगळा प्रयोग त्या दृष्टीने होता. तर अशा विविध प्रकारच्या कलाकृती करत असताना मी सतत साहित्याचा अंगाने विचार करत गेलो तिन्ही माध्यमांमध्ये. म्हणजे मी मौन राग तर केलंच, मी व्यक्ती आणि वल्ली पुस्तक रंगमंचावर आणलं, नाटकाच्या फॉर्ममध्ये रत्नाकर मतकरींच्या आणि पु ल देशपांडेंशी चर्चा करून व्यक्ती आणि वल्लीचा उल्लेख केला आणि साहित्य आणि माध्यमावर बोलतोय. आज पु ल देशपांडेंचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांची आठवण, आनंदी आठवण काढू. आणि त्या निमित्ताने पुलंचंही माध्यमांतराबद्दलचं एक वाक्य सांगतो की रेल्वेनी रूळ अत्यंत अलगदपणे बदलावा त्या पद्धतीने माध्यमांतर झालं पाहिजे. त्यावर ते असंही म्हणतात की थोडा खडखडाट होणारच,
परंतु तरीही ते स्मूथ माध्यमांतर झालं पाहिजे. बरोबर बरोबर. तर ते माध्यमांतराचं एक आद्य जे होतेच आणि सर्व माध्यमात वावरल्यामुळे ती बलस्थानं बरोबर, माहिती होती. मी स्वतः व्यक्ती आणि वल्ली केलं. मी जेव्हा टेलिव्हिजन केलं, आता OTTच्या फॉर्ममध्ये आपल्याला सोपं वाटतंय, पण तेव्हा पिंपळपान नावाची 5 कादंबऱ्या घेऊन मी जाणीवपूर्वक निवड करून कन्व्हिक्शननी टेलिव्हिजनवाल्यांनाही कन्व्हिन्स केलं. ते महत्त्वाचं आणि आहे. म्हणजे वावटळ केली मी. व्यंकटेश माडगुळकरांची अंधाराच्या पारंब्या केली, माणूस केली मनोहर तल्हारांची, कमला नाटकावर आधारित पण केलं. या पद्धतीने ते करताना मला फार छान अनुभव मिळाला. कारण मग हे कोण कुठे करणार ना आत्ता ॲक्च्युली. आणि मी त्यांना सिनेमासारखंच शूट केलं. म्हणजे ॲक्च्युली 11-12 तेव्हा 13-13 14-14 एपिसोडची मालिका असू शकत होती. ऑक्टोपस केलं मी श्रीना पेंडसेंचं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काही 13 भागांची मर्यादा केली नाही. मगाशी बोलण्यामध्ये आपल्या ते आहे की उद्या एखाद्या 300 पानांची कादंबरी असलेल्यावरही चांगला सिनेमा बनणार नाही आणि एका लघुकथेवरही सिनेमा बनवू शकतो. हेच पुन्हा सुचण्याचं, शक्यतांचं, आजमावण्याचं, त्या अवकाशाचं एक आपल्याला आव्हान मानावं लागेल. त्यामुळे आत्ता मी टेलिव्हिजनवर न्यूज चॅनलवर मी एक मनसुद्ध तुझे नावाची मालिका केली, जे डॉक्टर नंदू मुलमुलेंच्या संभ्रमाचे सागाती पुस्तकावर आधारित. त्यामुळे किंवा भेट नावाचा जो सिनेमा होता तो रोहिणी कुलकर्णींच्या कादंबरीवर, लघु कादंबरीवर आधारित होता. त्यामुळे साहित्याकडे तर सगळ्यांचं असतंच लक्ष. आत्ता त्याच्याकडे सोर्स म्हणून बघितलं जातं, माझ्या काळात प्रेरणा म्हणून बघितलं जायचं. कारण आता इतकी डिमांड आहे की रोज पाहिजे काहीतरी मटेरियल. मग आता एकदा तिकडे सेक्स व्हायलेन्स सुरू झाल्यावर वेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या, उद्या चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबऱ्यांना पण भाव येईल, नारायण धारपांच्या साहित्याला पण भाव येईल आणि अशा प्रकारची शोधली जातील. कारण जे चालतं ते आपल्याकडे नंतर कॉईन केलं जातं, त्याच्यामध्ये कन्व्हिक्शनचा मुद्दा नसतो. त्यामुळे आणि याच्यामध्ये साहित्य कृतीची गंमत म्हणजे आपल्याला एक मराठी साहित्याला मध्यमवर्गीय वगैरे असं म्हणायची आपली एक पद्धत आहे. या सगळ्या याच्यामध्ये 92 साली वपू काळेंच्या कथांवरती नॅशनल या नेटवर्कवरती रास्ते नावाची 13 भागांची मालिका आम्ही केली होती. अलका मैत्रांनी ती डायरेक्ट केली होती. त्याचे पटकथा संवाद मी लिहिलं होतं आणि तेव्हा मी सतत त्यांना असं म्हणत होतो की आपण हे हिंदीत का करतोय, हे तर मराठी मध्यमवर्गीय आहे, आपण हिंदीत का करतोय. परंतु ती मालिका नॅशनल नेटवर्कवर झाल्यानंतर संपूर्ण भारतभर जेव्हा दिसली तेव्हा संपूर्ण भारतभर त्याला ज्या पद्धतीने रेटिंग्ज आलं आणि ज्या पद्धतीने, आणि केवळ मध्यमवर्ग असं नाही तर सर्वच स्तरामध्ये ती पाहिली गेली. आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात म्हणजे एकतर वपू तेव्हा होते आणि मी त्यांना ती पटकथा संवाद वाचून दाखवायचो. अनेकदा असं व्हायचं, अरे हे वाक्य त्याच्यामध्ये राहिलंय, आणि मग तेव्हा नाही वपू हे आपल्याला घेता येणार नाही, अशा पद्धतीच्या चर्चा त्यावेळेला त्या सगळ्या याच्यामध्ये व्हायच्या. पण एक गोष्ट अशी लक्षात यायची की वपूंना त्यातमध्ये जे काय मांडायचं होतं ते माध्यमांतर करून अगदी दरभंग्यापासून ते दिल्लीपासून सगळ्यापर्यंतच्या लोकांपर्यंत ते पोचत होतं. तर माध्यमांतराची ही सुद्धा एक फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं. एक साधारणीकरण आपण त्याला म्हटलं तरी चालेल, परंतु सर्व प्रकारच्या वर्गातल्या लोकांपर्यंत ते पोचू शकतं जेव्हा त्याला दृश्य माध्यमातून मांडलं जातं. आता तर भाषांच्या पलीकडे जाऊन आधी आम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सबटायटलची सवय होती. आता OTTमुळे आपल्याला आपल्याच मराठी सिनेमांना पण खाली सबटायटल असलेलं बघावं लागतं, कारण त्याला मराठी अभाषिक माणसं येत असतात. त्यामुळे ह्या सोयीमुळे तर हा म्हणतो तसं ते जास्त प्रमाणावर पोहोचवण्यासाठीची खूप मोठी गरज आहे. त्यामुळे चोरीही बंद झाली ना, नाहीतर या एका इंग्लिश सिनेमावरनं, एका साऊथ इंडियन सिनेमावरनं, त्याच्यामुळे असं नाही राहिलं. आता परत एकदा ओरिजिनल तुम्हाला लिखाण करावं लागेल, त्या त्या भाषेतच त्याची मांडणी करावी लागेल. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं असं मला वाटतं. सुजय, एक अलीकडच्या तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं म्हणालात की आता तुम्ही मराठीमध्ये चित्रपट निर्मिती किंवा चित्रपट बनवणार नाही. बनवणार का नाही बनवणार? नाही असं नाही कुठे नाही नाही. एक फक्त त्याच्यामध्ये त्याच्यात ते थोडंसं मला त्याच्यात एक प्रकारचा उद्वेग दिसला. कदाचित त्यावेळेचा तो हे असेल, पण म्हणजे ह्याचा अर्थ मराठीमध्ये तशी सकस साहित्य निर्मिती होत नाहीये असं म्हणायचं, कारण नाव यू आर ऑलवेज असोसिएटेड विथ समथिंग दॅट इज बेस्ड ऑन लिटरेचर. बरोबर. सो तसं काही तुम्हाला वाटतं का मराठीमध्ये आता फ्युचर नाही या स्वरूपाचं तुम्ही थोडंसं हे म्हणालं होतं तर? नाही, खूपच गोंधळ आहे सगळा मराठी म्हणजे. ते जरा खूपच कोणतरी एक ॲक्च्युली 4 लोक येऊन त्यांना जरा रिफाईन केलं पाहिजे असं वाटतं. आणि प्रॉब्लेम कुठे होतोय की आपले जे स्टुडिओ हेड्स म्हणा किंवा हे जे लोक बसली आहेत ना, तिथे ॲक्च्युअल घोळ आहे की कुठला सिनेमा पोचवायचा आहे, कुठल्याला नक्की किती मार्केटिंग करायची, याचं सगळ्याचं काय सिनेमे बनवायचे आहेत, कुठले विषय हवेत,
हे सगळंच जरासं गणलेलं आहे. आणि आम्ही काय होतं की आम्ही शिकून येतो आणि कुठे कुठे परदेशात वगैरे जाऊन शिकून येतो आणि मग इथे येऊन हे असं काहीतरी एवढंसं मिळतं करायला. आणि तर ते ते हा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि यू कांट टॉक टू दीज स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह इन युअर लँग्वेज. हा खूप मोठा मुद्दा इथे तयार होतोय. आणि सतत म्हणजे तुम्ही काहीतरी एवढे वर्ष अभ्यास करणार आणि ते एक नरेशन ऐकून 50 चेंजेस सांगणार, तर याच्यात तो सगळा फसतोय. आपला सिनेमा प्रचंड फसतोय. आपल्याला आपले टार्गेट ऑडियन्स माहिती नाही, म्हणजे कोणासाठी बनवला, का बनवला. यूथ तर कम्प्लिटली गेलेलं आहे मराठी सिनेमात. ते पार्टच फिरवली आहे त्यांनी. त्यामुळे आमचं आता ते चाललंय की कसं आणू, कसं म्हणजे शाळा हा प्युअरली यूथने हिट केलेला सिनेमा. तर आज सडनली 12 वर्षांनी असं काय झालं की ते बघत पण नाही आहेत आपल्याकडे, म्हणजे जातच नाही आहेत. त्यांना आपले हिरोज माहिती नाहीत. त्यांना दे डोंट ॲस्पायर अस. म्हणजे मी एक सुजय डहाके म्हणून त्यांचा फेवरेट फिल्ममेकर नाही आहे. ते त्यांचे फिल्ममेकर वेगळेच आहेत सगळे. त्यांचे काय आपले हिरोज हे त्यांचे फेवरेट हिरोज नाही आहेत. त्यांच्यासारखं ड्रेसअप करावं, त्यांच्यासारखं वागावं, हेअरस्टाईल करावी हे त्यांना वाटतच नाही. तो आपण कुठल्याच लेवलला म्हणजे काय बौद्धिक म्हणा किंवा इव्हन सुपरफिशियल की कपड्यांवरनं पण आपण त्यांना फॉलो नाही करत आहे. सो हा केवढा गोंधळ आहे, हा कसा सोडवायचा? नाही म्हणजे हा जो गोंधळ आहे ना, सॉरी, त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. मी जेव्हा टेलिव्हिजन करत होतो, हिंदी सिरियल्स लिहित होतो, तेव्हा एका चॅनलनी आम्हाला पत्र हे पाठवलं की 25 एपिसोड नंतरची कथा काय आहे ती होईल ती आम्हाला लिहून पाठवा. तर आम्हाला तो थोडा इन्सल्ट वाटला की अरे सुरुवातीला आम्ही एक ब्रॉड स्टोरी दिलेली आहे ना, मग तुम्ही आमच्यावर विश्वास कसा ठेवत नाही. तर रवी राय आणि मी आम्ही बसून त्यांना पत्र लिहिलं की आमच्या पहिल्या 25लाच गोष्ट नव्हती आणि आमच्याकडे 2 पात्र यायची, चहा प्यायची, गप्पा मारायची आणि एपिसोड संपायचा. आधी आमची 25 एपिसोडची स्टोरी काय होती हे तुम्ही आम्हाला लिहून पाठवा, आम्ही पुढची पाठवतो. आणि त्याच्यावर गंमत म्हणजे चॅनलनी ते सेलिब्रेट केलं, एन्जॉय केलं. नंतर ते ऑफिसमध्ये आले, हसले वगैरे. म्हणजे इतका मेकरवरती विश्वास होता त्यांचा त्यावेळेला. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही चॅनलवाले, आम्ही हे लोकांपर्यंत कसं पोचवायचं ते आमच्यावर सोडा, बरोबर, परंतु काय बनवायचं ते तुम्ही बनवा आणि ते तुम्ही आमच्याकडे द्या. बरोबर. हा जो मेकरवरती विश्वास होता. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आजकाल चॅनल्सला रायटर नको आहेत, त्यांना टाईपरायटर पाहिजे. हा फार मोठा फरक आहे जो बरोबर आहे, बरोबर. आणि माध्यमांतरच्या मला महत्वाचा एक मुद्दा असं वाटतं की असं होतं का, चला कादंबरी गाजली, तिचं नाटक करूया, तिचा सिनेमा करूया, असं त्याचं म्हणजे न दिसलं गेलेलं, न दाखवलं गेलेलं त्यातलं जे अंग आहे ते दुसऱ्या माध्यमातून येईल असं होतं आहे ना, का? आहे ना. म्हणजे कारण शाळा- काही तर टपलेलेच आहेत असे की चांगली कादंबरी आली की घेऊन टाकली. पण तुम्ही म्हणता तर तसं explore च कादंबरी केली नाही. गाजली म्हणून त्याच्यावर नाटक किंवा चित्रपट होत नाही. सिनेमा होतो. म्हणजे सिनेमा होतो म्हणजे त्या ज्याला काय म्हणतो बेस्ट सेलर. तुम्ही आवडली म्हणण्यापेक्षा बेस्ट सेलर तिकडे निवडला जाईल. या सगळ्या नवीन सिस्टीममध्ये बेस्ट सेलर, चांगली कादंबरी निवडली जाईल असं नाही आहे. ते त्याला गणितं पण आलीत, पण ते सुद्धा आत्ताच आहे. नाही, पण मग माझ्याच प्रश्नाला माझंच प्रतिवाद असा की मग गारंबीच्या बापूचं असं काय झालं? गारंबीच्या बापूचं काय? गारंबीचा बापू कादंबरी म्हणून जितकी गाजली बरोबर. तितका तो सिनेमा तो वेगळ्याच अर्थाने चर्चेला गेला किंवा नाटक काशीनाथ घाणेकरांमुळे. अगदी बरोबर. नाही म्हणजे तुम्ही आत्ता चांगलाच शब्द वापरलात. परत एकदा तेच आपण म्हणू की त्यातली दृश्यात्मकता किंवा त्यातली सगळी जी गोष्ट आहे ती नाटक या माध्यमाला कदाचित तेवढी पुरेशी नसेल. आपण एक गारंबीचा बापू म्हणून आपण काहीही म्हणून काही करू शकतो, एक प्रयोग म्हणून काही करू शकतो, यश अपयशाचा विचार न करता. परंतु त्यातला पक्केपणा शोधण्यासाठी तिथे उरणारच नाही. तो प्रयोग केल्याशिवाय ते कळणार नाही हे सिद्ध झालंय किंवा फसलंय. ते विश्विषित राहू शकतं. जसं ऑक्टोपस करताना मला सारखी भीती वाटत होती की याचं कसं रूपांतर करायचं, पण प्रशांत दळवींनी तिथे फार सुंदर पद्धतीने त्यांनी तर पत्र लिहिली आहेत एकमेकांना फक्त त्या कॅरेक्टर्सला, पण त्याच्यातली दृश्यात्मकता आणि त्याच्यातला आडाचौताल शोधून काढून प्रशांत दळवींनी त्याची पटकथा वेगळी लिहिली म्हणून ते ट्रीट झालं. कधी कधी मी त्याच म्हटलं ना, सुलभ गोष्ट जिथे आहे ना तिथे नाटक चित्रपट सोपा असतोच. पण रचनेत जेव्हा एक्सपेरिमेंट केलेला असतो लेखकांनीच स्वतः, आकृतीबंधामध्ये, रूपबंधामध्ये, निवेदनाच्या शैलीमध्ये, तिथे खरी गंमत असते करताना आपल्याला. नाही. आणि कसं होतं की साहित्यामध्ये म्हणजे जसं मी देवकी नावाचा चित्रपट लिहिला होता, सुहास शिरवळकरांची कथा होती. ती कथा जिथं संपते, मी त्यांना म्हटलं की चित्रपट इथे संपू शकत नाही. मला असं वाटतं की लोकांना हा खूप अर्धवट आणि साहित्यामध्ये म्हणजे त्यांनी एक उत्तम
आणि त्यांनी त्याच्यावरती ती कथा संपवली. म्हटलं मला असं वाटतं की याच्या पुढे नेमकं काय घडतं या कुटुंबामध्ये हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि सिनेमा म्हणून आपण त्याचा विचार करूया. त्यांनी मला ते स्वातंत्र्य दिलं आणि इंटरव्हल नंतरचं सगळं जे आहे ते मी नवीन त्या कथेला जोडल्यासारखं परत लिहून काढलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांनी होकार दिला आणि मग तो चित्रपट मी पूर्ण केला. तर अशाही प्रकारे मला असं वाटतं की साहित्य कृतीच्या बरोबर जर मूळ लेखक आणि चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक असे जर एकत्र बसले तर सुद्धा काहीतरी एक वेगळं घडू शकतं त्याच्यामध्ये. पण हे माध्यमांतर आता अशा पद्धतीनं अडकलंय किंवा स्थित्यंतर, त्याचंही स्थित्यंतर कुठेतरी दिसतंय असं. तर हे कुठेतरी सामाजिक आपलं जे काही परिप्रेक्ष्य आहे किंवा सामाजिक जे काही वातावरण आहे, म्हणजे शासकांची धारणा आणि धनकोंची धारणा ही आता मोठी अडचण किंवा अडथळे ठरू लागलेले आहेत का? शासकांची आणि धनकोंची, म्हणजे तुम्हाला जे पैसे देतात त्यांची, जे सावकारी जे देतात ते, म्हणजे पैसे ऑफकोर्स म्हणजे तुमचे फायनान्सर्स, तर त्या कुठेतरी तर सगळं त्यांची एक सरमिसळ झालेली आहे. त्याच्यामुळे मग प्रत्येक कलाकृती, तुम्ही मागे म्हणाला होतात, अलीकडेच म्हणाला होतात की अभिव्यक्ती किंवा चांगलं आता किंवा अभिव्यक्ती असं वातावरण राहिलेलं नाही, या स्वरूपाचं तुम्ही एक विधान केलं होतं. हे मी सांगू का, पण मराठी पुरतं तरी अजून हे अमान्य आहे. थोडाफार विरोध प्रक्षोभ येतो, पण त्याला आपण मराठी माणसं, कारण आमचं नाटक बघायला येणारा, सिनेमा बघायला येणारा प्रेक्षक अभिरुची संपन्न आहे आणि तो लोकशाही मानतो, त्यामुळे तोपर्यंत धोका नाही आहे. मराठीला अजून तशा प्रकारचं वातावरण नाही आहे. कारण म्हणजे काय सीता म्हणतात, आणि इन्शाल्ला याच्यावरती सिनेमे निघू शकतात तुमच्या कादंबरी? कशावरती? इन्शाल्ला आणि सीता याच्यावरती सिनेमे निघू शकतात किंवा नाही, कसंही चित्रपट निघू शकतो, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. म्हणजे त्या कादंबरीमध्ये पोटेन्शियल आहे. पण कसं आहे, धनको आणि शासन हे पूर्वीही तसंच होतं आणि आत्ताही तसंच आहे. काही फार फरक पडलाय अशातला भाग नाही. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की त्या काळामध्ये चित्रपट काढणाऱ्या लोकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे बदल प्रोड्युसर करायला लावायचा ते लावतच होता. आंधीसारख्या चित्रपटामध्ये सुद्धा अनेक बदल त्या काळामध्ये करावेच लागले होते. त्यामुळे मला असं वाटतं ती जी मनोवृत्ती आहे त्याच्यामध्ये फार काही फरक पडलेला नाही आहे. गमतीचा भाग असा की मी नवसाचं पोर नावाचा एक चित्रपट लिहिला होता आणि एक दिवस त्या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरला चाललं होतं. मी सहज एका वेगळ्या कामासाठी कोल्हापूरला गेलो म्हणून शूटिंगच्या इथे गेलो, तर तिथे एक चिता रचून ठेवली होती आणि अलका कुबल त्याच्यामध्ये काम करत होते आणि अलकाचे त्यावेळेला 3-4 सिनेमा चालू असायचे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे दुसऱ्या कुठल्या तरी सिनेमाचं शूटिंग असेल. मी तिला म्हटलं हे कुठलं? नाही म्हणे आपल्याच सिनेमाचं आहे. म्हटलं आपल्या चित्रपटात कोण मरतं? ते म्हणे नाही अरे काय झालंय, निर्मात्याला कुणीतरी सांगितलं की ज्या चित्रपटामध्ये अलका मरते तो चित्रपट सुपरहिट होतो, त्यामुळे त्यांनी शेवट बदललाय. म्हटलं पण ते मला नाही सांगितलं. नाही म्हणे तू परवानगी दिली नसतीस म्हणून तुला न सांगताच त्यांनी तो बदललाय. मग ही प्रवृत्ती तीच आहे की म्हणजे शेवटी कसं आहे की बॉक्स ऑफिसवर लक्ष कॉर्पोरेट्स आता ठेवतात, पूर्वी प्रोड्युसर्स ठेवायचे. त्यामुळे बॉक्स ऑफिस हीच मोजपट्टी असायची आणि त्या दृष्टीनेच या सगळ्या गोष्टी होत राहायच्या. आणि मला असं वाटत नाही. म्हणजे मी याच्यामध्ये माझं थोडंसं मत वेगळं आहे. म्हणजे अभिराम जे म्हणतोय की पूर्वी होतं आणि आता होतं असं नाही आहे. शासकांची जी आहे धारणा किंवा बघण्याची वृत्ती त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त भीती अशी आहे त्याला कन्व्हिक्शन असणारे आणि न मानणारे आमच्यासारखे बरेच आहेत. तो फायदा आहे आणि फक्त त्याच्यामध्ये प्रशांत दळवी ते नेहमी वाक्य वापरतो ते मला फार चांगलं वाटतं, या भीतीमुळे सुचणं बंद होता कामा नये. बरोबर बरोबर. हा सगळ्यात मोठा धोका आहे की आम्ही जे लिहिणारे लेखक आहेत, उद्या अभिरामला एक काहीतरी लिहायचं आहे पण ते नको बाबा कशाला, आत्ता नकोच लिहूया, असे जे बीजांचे गर्भपात होतील स्पार्क विजता कामा ते नये. ते वाईट आहेत खूप. त्याच्यासाठी दाखवणारं धाडस आणखीन वेगळं आहे आणि जो विरोध आहे ना तो आत्ताचा मला असं वाटतं की तो खूप स्मार्टली क्राफ्टिंगमध्ये करावा लागेल. अशा अनेक कलाकृती आहेत खरं म्हणजे की ज्यांना विरोध व्हायला हवा होता असं आम्हाला आतून वाटत होतं, पण त्या इतक्या ब्रिलियंटली सादर झाल्या की विरोध करणाऱ्यांना कळलंच नाही की हे आपल्या विरुद्ध आहे. मला असं वाटतं ते योग्य आहे. नाही, मला असं वाटतं ना की आधीच्या कलाकृतींमध्ये सुद्धा हाच संघर्ष क्रिएटिव्ह लोकांना करावा लागलेला आहे. साधी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे निकाह नावाचा चित्रपट आला होता, त्याचं पूर्वीचं नाव त्या लेखिकेला तलाक 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 असं द्यायचं होतं. तिच्यावर असं सांगण्यात आलं की नाही, समजा जर नवऱ्याने विचारलं की कुठल्या सिनेमाला जायचं आणि तो म्हणाला तलाक 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 तर तलाक होईल. तिला नाव बदलावं लागलं. त्यामुळे हे पूर्वीही होतं, हे आत्ताही होतं. आणि हा म्हणतो, हां बोला ना.
त्याचं त्याचं मत तसं आहे की तेव्हाही होतं आताही होतं. मला असं वाटतं ते आहे हे आपल्या सगळ्यांना बसलेल्यांना माहिती आहे, त्यामुळे तो आहेच. तो एक अप्रत्यक्ष नाही मान्य आहे, बसलेल्या सगळ्यांना जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही मला वाटू शकतं. परंतु तशी मग उदाहरणं काय आहेत नेमकी की बाबा काय हा उदाहरणार्थ आता झालेले जे विरोध आहेत, आता सगळे झालेले कलाकृतींना विरोध आहेत, ते काय दर्शवतात? त्यामुळे नाही नाही पण असं असे म्हणून नाही आपण पण असे साबडेपणाने कलाकृतींना बोलू याआधी नये. विरोध झाले नाहीत का? या आधी होणं आणि आता होणं याला राजकीय संदर्भ आहेत, नाही, हे आपण त्या- नाकारायचेच नाही, ठरवले तर त्याही मग वेळेला काय राजकीय करायचं? संदर्भ होतेच ना. याला मधला मार्ग असा निघू शकतो, सगळे एकासारखीच. हा हे एकदम मान्य करायला हवं. म्हणजे तो सत्ताकारणाचा भाग आपण नेहमीच मान्य करतो. आपण पर्टिक्युलरली कलावंतांच्या बाबतीमध्ये त्याची राजकीय वैचारिक धारणा सोडून सुद्धा आपल्याला ते कला साहित्य, त्याची अभिव्यक्ती आणि पोचणं यातल्या अडथळ्यांविषयी आपण बोलतोय, बरोबर. ते पूर्वीपेक्षा आता जास्त जोरात जाणवत आहे. हे अगदी मान्यच आहे, त्याच्यात शंकाच नाही काय. पण थोडा पुन्हा एकदा कलात्मकतेकडे मुद्दा आणतो. अभिरामने मग अशी तो दाखला दिला. अभिरामला माहीतच नाही, पण त्या कादंबरीतलं पात्र निधन झालं. जयवंत दळवींच्या पत्नी एकदा त्यांना जयवंत दळवी पत्नीला नाटकाला घेऊन गेले आणि नंतर नाटक बघून झाल्यानंतर बायको त्यांना म्हणाले, अहो तुम्ही कादंबरीत लिहिलं ते काय हे भलतंच झालं सगळं. तसं या माध्यमांतरात होतं का, की म्हणजे प्रत्यक्ष गाभा वेगळा आहे पण बाजारपेठीय गणितांमुळे त्याला वेगळं स्वरूप द्यावं लागलंय? खरं तर नाही होत. त्याच्यामध्ये मी परत एकदा तेच सांगतो की करणाऱ्याचा, म्हणजे समजा आता मी जसं म्हणालो की जयवंत दळवींच्या कादंबरीवर नाटक लिहिलं, ते विजयाबाईंनी लिहून घेतलं. समजा जयवंत दळवी म्हणजे अभिरामची कादंबरी आहे आणि मी अजून लेखक सुजयला नेमलंय आणि मी दिग्दर्शक आहे, तर हे होऊ शकतं. तिथे लेखकच असताना फक्त तिथे काय उरणार? तिथे घटक उरणार, रंगमंचीय घटक काय घ्यायचेत आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो ना की कादंबरीचा स्ट्रॉंग पॉइंट हा निवेदन आहे आणि ते आपल्याला इथे गाळलंच जातं. इथे आपल्याला प्रत्यक्ष पात्रच येऊन ती बोलतील तेवढ्या वेळात ते करायला लागतं. स्थळ काळ वेळेची मर्यादा असते, त्यामुळे त्या त्रिसूत्रीमध्ये सुटू शकतं. म्हणजे आपण यातनं निष्कर्ष असा काढू शकतो परत एकदा की ह्या कादंबरी ह्या माध्यमात म्हणजे ह्या साहित्यकृतीचं साहित्यकृती म्हणूनच मोठेपण जास्त चांगलं आहे, माध्यमांतरात ते शक्य होत नाही. असं मी अनेकदा बघितलेलं आहे. असं होण्याची खूपच शक्यता जास्त आहे. म्हणूनच त्याच्यातलं हा जो म्हणाला की बलस्थानही ओळखलं पाहिजे, मर्यादाही ओळखली पाहिजे, त्याच्यातली काय इसेन्स आहे, गाभा आहे, म्हणण्याचं सत्वच जाणार असेल तर करण्यात काहीच मतलब नाही आहे, फक्त रचनेसाठी म्हणून. ते मात्र टिकलं पाहिजे, पण ते करता येऊ शकतं याच्यावर माझा खूप मोठा विश्वास आहे. थोडंसं आपण शेवटाकडे येतोय, तर ही जी थीम आहे माध्यमांतर, मला उदाहरण द्यायचं होतं या सगळ्या याच्यावर की आता नुकतंच सखाराम बाइंडर हे याचे राईट्स फ्लोट होत होते मार्केटमध्ये आणि एव्हरीबडी वॉन्टेड इट, आणि ते बऱ्याच मोठ्या सिनियर फिल्म मेकर्सकडे गेलं आणि त्याचं काय व्हावं बाबा याचा सगळ्यांनी विचार केला आणि मग त्यांनी एक 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 असे पास होत गेले ते, आणि मग ते फायनली माझ्याकडे आलं आणि मी असा विचार केला की याचं काय होऊ शकतं बाबा. तर आता आमचं जे ॲडॅप्टेशन आहे ते जेनझी सखाराम आहे तो, आणि ती आम्ही तिसरी पिढी दाखवली आहे निळू फुलांची, आणि त्याच्याच खरंच आयुष्यात आजच्या सखाराममध्ये चंपा आणि लक्ष्मी आलेत, तर त्यांचं त्या सखारामचं काय होईल बाबा. सो हा त्याच्यातला असं काइंड ऑफ ॲडॅप्टेशनचा एक विचार आम्ही केलेला आहे. किंवा आपण देवदास पण म्हणतो, देवदासचे पण कितीतरी ॲडॅप्टेशन्स झाले. शेवटचं देवडी हे मूळ देवदास Exactly. आणखीनच वेगळं ते इंटरेस्टिंग आहे. सो हे पण येस. पण याच्यात विनोदाचा भाग जर सोडला सुजय, तर तुमच्या पिढीत सखाराम, तेव्हा सखाराम कमी होते रे, म्हणून त्याचं वैशिष्ट्य होतं. हो बरोबर. तुमच्या पिढीत सखाराम खूपच आहे म्हणजे चांगली गोष्ट आणि आहे ना चंपा आणि ते. लक्ष्मी नाहीच आहेत, नाही, चंपाच नाही, आहेत. नाही उलट आहे. मला असं वाटतं मी आता जेव्हा बघतोय आणि लिहितोय त्या चंपा ही खूप खरी आणि तशा खूप कमी आहेत, लक्ष्म्या खूप आहेत. नाही, लक्ष्मी नाही, आहे. पण याच्याशी बोलताना एक मुद्दा आम्ही तेव्हाही चर्चेला गेलेला होता सखाराम बाइंडर मधला, की तेंडुलकरांनी फार सटल पद्धतीने, संयत पद्धतीने लक्ष्मीला फार छान पोर्ट्रे केलं होतं आणि तिने घडवून आणलं होतं जे पुढचं सगळं नाट्य होतं ते. बरोबर. चंपा ही अशी ऑब्विस दिसणारी आहे आणि चंपा कायम खरी वाटते, चंपा जे आहे ते बोलते, पण लक्ष्मी खूप मला आतल्या गाठीतली वाटते. आणि आणि आत्ताची लक्ष्मी तर अजूनच, म्हणजे त्याला काय हेच नाही. नाही, आणि So ते ती- सखाराम बाइंडर आहे ना, हे तेव्हाच्या खूप गोष्टींना
विवाह संस्थेपासून Exactly, नैतिकता exactly. असेल, सेक्स आणि व्हायलन्स असेल, अशा खूप छोट्या खूप छोट्या गोष्टींवर ते- सब थीम्सला अंडरलाईन करणारं होतं. आताच्या काळातलं अवघड आहे. तू आम्ही केलंस आता त्याला सेक्शुअल पॉलिटिक्स या नजरेतनं बघतोय की 2 मुली आहेत आणि एक 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 पुरुष आहे, तर हे सेक्शुअल पॉलिटिक्स कसं चालणार आहे आणि कोण कोणावरती मात करून कोणाला काय हवंय नक्की, या गोष्टीत त्याचा विचार चालू आहे. येस मॅम, तुमचं काय? हो, 71 वर्ष झाले. ओ, हो, मला वाटलं होतं, कारण ॲक्च्युली एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट की राष्ट्रपती मुर्मूंनी त्यांच्या स्पीचमध्ये पण ते बोललं की एक फिल्म आज आपल्याकडे अशी आहे की हिला पहिलं राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मिळालाय, होता हो. आणि आता सुवर्णकमळ तेव्हा परत मिळालं. 71 वर्षांनी परत त्याच सिनेमाला मिळतोय. तर असं का? तर त्यांनीच त्याचं उत्तर दिलं होतं की ते इमोशन जे आहे मदरसन हे तर तेच राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, माझा त्याच्यात टेक असा होता की मला म्हणजे अत्रे हे खूप उत्तम लेखक, काहीच वाद नाही, पण मला त्यांची फिल्ममेकर कॅपॅसिटी याच्यावरती डाऊट आहे. आणि ते तेव्हा कसे त्यांनी ते नक्की कादंबरी कशी ती मला वाटतं सुजय काय चौकट दिली, चौकट. नाही 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 आणि म्हणजे trolling. यमुना जळी विसरलेला दिसतोय मला वाटतं. नाही, पण सिनेमा लँग्वेज म्हणून मला तिथे ते कमी पडले असं वाटलं. दुसरी गोष्ट, त्यांनी काही गोष्टी अशा फारच लिबर्टी घेतली की तो श्याम तोच वयाचा राहतो शेवटपर्यंत. अरे, काही लॉजिकच दिसलं नाही मला त्याच्यामध्ये. तर हे सगळे असे मुद्दे दिसायला लागले. सगळ्यात मोठं फॅक्टर, श्यामची आई ही आपण ज्या कादंबरी वाचायला सुरू करतो त्या 21, 22, 25 वर्षाची आहे. तर मला तिथेच पहिला मुद्दा सापडला की ही काय 45 वर्षाची वनमाला नव्हे, हे 25 वर्षाची मुलगी आहे जी तिच्या ऑलरेडी 15 वर्षाचं असताना लग्न झालं असेल तर 2-3 मुलं असतील. ती ही 25 वर्षाची मुलगी हे संस्कार करते. तर ही जिची स्वतःचीच एक स्त्री म्हणून, एक वुमन म्हणून घडण झालेली नाही आहे. आणि म्हणून, आणि बाय 35 तर ती गेली पण होती. सो हा खूप मोठा मुद्दा होता. सो ते मला एका मुलीची, एक मुलगी जी आई हो झालेली आहे तिची स्टोरी सांगायची होती. आणि सिनेमामध्ये साने गुरुजींच्या भाबडेपणांवर तर उघड उघड Yes, ट्रोलिंग तो एक करणारी खूप जी मोठा बाब- आमचा तर त्यांनी तो- त्याच्यावर घालाच घालायचा त्यांनी होता, बरोबर लोकमान्य आहे. टिळकांच्या आंदोलनातला त्यांचा सहभाग आणि त्यातले किशोरवयीन वृत्ती जे ओम भूतकरनी त्याचं पुढचं केलेलं काम, Yes. हा पण आपण साने गुरुजी ऐकली की तो एक शामळा माणूस. हा ते आपल्याकडे उदाहरणं तशीच तर आहेत ना असं त्याच्यामुळे. एक्झॅक्टली. तर तो एक मोडूनच काढायचा होता की एवढा मोठा जो पंढरपुराचा एवढा मोठा सत्याग्रह करतो, हा इतका शामळून असू शकणार, हे मला अगदी शाळा नाही, तो- शिकताना वाटायचं. हा, तर आणि त्याच्यामुळे तो सुनील सुक्तनकरनी पटकथेमध्ये त्याच्याबरोबर तो फार छान Yes, पद्धतीने yes. एक नवीन डायमेन्शन, ते मला विशेष त्याच्या सिनेमातली आवडलेली गोष्ट आहे. म्हणजे रिब्रँडिंग म्हणतो आपण, तसं यांनी यावेळेला केलेलं आहे. आणि तो काळही वेगळा मला आहे. मला असं काळही वाटतं वेगळा की आहे. तेव्हा चर्चा ऑडियन्स आपण- जे बघायला आली आहे ती पण तेवढीच इलिटरेट होती सिनेमाच्या, म्हणून तो खपला सिनेमा, असं पण म्हणता येईल. नाही, तो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, हा, तो point of यंग view फिल्म आहे. मेकर आहे. म्हणून मी म्हटलं की त्याच्यामुळे तो- मी त्यांचा फॅनच आहे, पण त्यांचा लिखाणाचा फॅन. नाही, पण कसं आहे मला या दोन्हीमध्ये एक मी सत्य त्यांचा आहे. फिल्म मेकरचा फॅन नाही. सत्य असं की ते त्या त्या काळानुसार होतं. आता हा, आपण सगळ्यात- हा, आणि आता नाही, लहानपणी नाही. नाही, मला एकच मिनिट 51 सांगतो. मध्ये गुरुदत्तचे खूप भारी सिनेमे आले होते. तो मोठाच आहे. सत्यजित रेचे खूप छान सिनेमे आले होते आणि आपल्याकडे पेंढारकर आणि हे पण खूप चांगले सिनेमे. हाच मुळात कसं काय एवढा याला हे तो माझा डाऊट आहे की म्हणून माझा सिनेमा याच्याविषयी बोलणं. मला म्हणायचं काय होतं की म्हणजे कसं होतं काळानुसार की अनेकांनी लहानपणी रामायणावरचे सिनेमे बघितलेले असतात. मग ते सांदीपनी आश्रमात, ऋषींच्या आश्रमात लवकुशाला ठेवून ते रथामधनं परत येत असतात. रथ झपाट्याने तो धावत असतो आणि विजेचे खांब मागे जात असतात. हे घडलेलं आहे ना, आपल्या देशात घडलेलं घडलेलं आहे. आहे. सो लिव्ह बरोबर दॅट आहे. पॉइंट असाइड. एक स्टोरी सांगण्याचा एक भाग होता नाही, त्याच्यामुळे. नाही नाही, ठीक आहे, हे किस्से खूप आहेत. हा, अत्रे एक आपण तेच- मोठाच माणूस होता, सर्व प्रकारचा व्यासंगी. म्हणजे तो मी Yes, yes. मी त्यांना- कसा झालो याचे त्यांचं काही- सगळे डायमेन्शन सगळ्यांनी एक आपल्याला मी- माहिती. माझं बोलणं कायम विपर्यास होतो माझ्या बोलण्याचा. नाही नको, आम्ही नाही करणार, समजून घेऊ. तर माझं काहीच त्यांचं म्हणणं नाही, खूप फॅन आहे मी त्यांचा. मला वाटतं आपण आता वाइंड अप करूया आणि वाइंड मला अप सिनेमा आला की मी सेन्सिटिव्ह होतो. Yes. कारण मला असं बरोबर. वाटतं की मला थोडं त्याच्यातलं अतिशय कम्पॅरिझन मी स्वाभाविक करू आहे. शकतो. स्वाभाविक आहे ते. फक्त वाइंड अप करताना आता मी एक असं म्हणतो, आपण एक हो, तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या
तुम्हाला आवडलेलं एक उत्तम माध्यमांतराचं उदाहरण. तुम्ही 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 आणि त्याच्यानंतर आपण संपूया. अच्छा, माध्यमांतराचं उत्तम उदाहरण. उदाहरण नाही, प्रिफरेबली इतरांनी केलेलं असलं तर जास्त चांगलं. पण नाही, स्वतःच आम्ही सगळेच म्हणून आमचं सगळं चांगलं आहे. मग मी सांगू शकतो लगेच की मला विशाल भारद्वाजचं जे शेक्सपियरचं हा, जे हे अडॅप्टेशन उत्तम करतो आहे, उत्तम माध्यम तर ते मला फार आवडतं. आणि मी त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला ही ट्रायोलॉजी त्याची उत्तम आहे. येस येस, त्यांनी फार मस्त कारण दिलं त्याचं. ते म्हणाले की मला बॉलिवूडचं स्ट्रक्चर किंवा बॉलिवूडची एखादी ओरिजिनल फिल्म लिहून त्याचं स्ट्रक्चर वर्क होईल की नाही याची मला भीती वाटते, कारण मी ते करून बघितलं आणि ते नाही झालं. म्हणून मी शेक्सपियरच्या स्ट्रक्चरमध्ये स्वतःला बांधून घेतो आणि मग माझी गोष्ट सांगतो. आणि याच्यामध्ये शेक्सपियरचाही मोठेपणा सिद्ध होतो ना, की युनिव्हर्सल फिलिंग्स ज्या आहेत सगळ्या, पुन्हा सगळ्या ज्या कामक्रोध मोह मत्सर त्याच्याच घेऊन त्याची सगळी रचना आणि जी ते आहे करेक्ट अडॅप्टेशन्स पण वाटतात. ते असे आहेत असे छापील नाही आहेत, पण त्याचं खरंच काहीतरी एक माध्यमांतर ऍक्च्युअली झालेलं आहे. कादंबरीमध्ये मला बॅरिस्टर मला खूप मकबूल, ओंकारा मकबूल, मकबूल. आत्ताचा कुठला आला? हैदर. ओंकारा, मकबूल आणि हैदर, हॅम्लेट, मॅकबेथ आणि अथेल्लो. कादंबरीमध्ये मला काळोखाच्या सावल्यावरनं बॅरिस्टर जे केले ते मला अतिशय अप्रतिम वाटतं, आणि दळवींचं. आणि रशियन भाषेमध्ये जो हॅम्लेट चित्रपट आहे ते हॅम्लेट चित्रपटाचं अतिशय सुंदर ॲडॉप्टेशन आहे असं मला वाटतं. त्याच्यातलं एडिटिंग, त्याच्यामधले सीन्स पुढे मागे करणं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने तो चित्रपट समोर उभा राहतो. मला याचं भारद्वाजच्या प्रश्नावर खरं म्हणजे त्याच्यात त्या 3 मध्ये माझं एक नाव ॲड करून टाकतो. म्हणजे त्याला ओंकार आवडला तर मला मकबूल आवडला असं. परंतु मला स्वतःला असं वाटलं की हे माझं कौतुक म्हणून नाही, पण मला जसं म्हणालात तसं चॉईस म्हणून मला आवडलं की मी एकदा 8 तासाचं नाटक केलं होतं एलकुंचवारांचं, आणि त्यांचा काही 70वा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा महोत्सव करूया अशा प्रकारची रचना होती. हे मी 2दा वापरलं. आणि मग पुन्हा त्यांचंच नाटक करण्यापेक्षा मी एकदा 8 तासाची ट्रायलॉजी केल्यावर मला असं वाटलं की जो लेखक, जो नाटककार आहे तो ललित लेखनाकडे वळलेला आहे मोठ्या गॅपने, आणि त्यातनं काहीतरी तो वेगळं मांडू इच्छितोय. म्हणून मौनराग पुस्तकातले 2 लेख निवडून मी त्याचं रूपांतर जे केलं ते मला म्हणजे करता करता उमगलेली गोष्ट आहे, आणि ते मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि व्यक्ती आणि वल्लीच्या बाबतीत पण तसंच झालं की ऑलरेडी पु ल आणि सुनीताबाईंनी माझी नाटकं आधी बघितली होती, आणि त्यांनी काही दिग्दर्शक निवडून यांनी हे नाटक करावं त्यांनी हे करावं. तर मी म्हणालो की बाबा जसं याच्यासारखं असं मला पु ल देशपांडे साहित्यिक म्हणून आवडतात, नाटककार म्हणून मला पहिले तेंडुलकर जास्त आवडतात. तर मी म्हटलं की मी पुस्तकाचं करीन. तर मला पुलंनी बोलवलं पुण्याला की नेमकं काय म्हणणं आहे तुझं, आणि मी त्या दोघांना सांगितलं की तुमच्या ब्लर्बमध्ये आणि याच्यावरच उल्लेख आहे की ही पात्र कधी मला विंगेत उभं राहिल्यासारखं वाटतं. गोडसेंनी त्यांना विचारलं होतं की ही पात्र तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल, तर ते म्हणाले मी त्यांना कडकडून मिठी मारीन. तर तो जो एक फॉर्म मला आला किंवा मी त्याच्यातली निवडक सगळी घेता येणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये रिपिटेशन पण असतं, पण ते पण एक 10 ते 11 व्यक्तिचित्र निवडून, आणि म्हणून मी रत्नाकर मतकरींच्या नाट्यतंत्राची मदत घेतली. ते म्हणाले की मी तर काय आता लिहू शकणार नाही. कोण? मी म्हटलं रत्नाकर मतकरी. ते म्हणाले का? तर म्हटलं माझ्या आणि तुमच्या पिढीतला मधला करेक्ट दुवा रत्नाकर मतकरी आहेत. ते तुमच्या ताजमहालाला विटा लावणार नाहीत, आणि या माध्यमाच्या सगळ्या शक्यता वापरून, आणि त्यांनी फार सुंदर पद्धतीने ते रचलं होतं. आणि अतुलची आज आठवण येते आहे की त्यांनी अगदी पुलंचा भास व्हावा अशा पद्धतीचं काम केलं होतं. त्यातली सगळीच दिग्गज मंडळी होती जी छोट्या छोट्या भूमिकांसाठी आली होती, परंतु तेही एक खूप चांगलं माध्यमांतराचं उदाहरण आहे. माध्यमांतराची चर्चा आता इथून पुढे म्हणजे त्याचा पट इतका मोठा आहे की एक सुरू केलं तर त्याच्यानंतर 3 तास 4 तास सुद्धा आपण बोलू शकतो, पण आपण इथे थांबायला लागेल. फक्त एकच 2 फक्त मी एक त्याच्यात गोष्टी सांगतो की जिथं चांगली साहित्य निर्मिती ज्या समाजामध्ये होत नाही त्या समाजामध्ये आपसुकच नाट्य निर्मिती आणि चित्रनिर्मिती त्या दर्जाची होणं बंद होतं किंवा थंड होतं. आणि जिथं अभिव्यक्तीचं अभिसरण होऊ दिलं जातं तीच अभिजातता तिथेच टिकून राहते. आणि हे म्हणून मी थांबवतो. धन्यवाद तुम्हा तिघांचे. आपण पुढच्या सत्राकडे वळूया. धन्यवाद सर. पिढ्यांसमोरची आव्हानं आणि माध्यमांतरामधली गंमत अतिशय चपखल उदाहरणातनं मान्यवरांनी आज आपल्यासमोर मांडली. त्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. चंद्रकांत कुलकर्णी सर, अभिराम भडकमकर सर आणि सुजय डहाके सर, मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि त्यांना बोलतं केलं, त्यांच्याशी छान गप्पा मारल्या याबद्दल सिद्धार्थ सर तुमचंही मी आभार मानते.